अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। डिझेल पेट्रोल पंपचा जगात होणार तोडवडा, लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल पाहूया। सविस्तर परिपत्रक सुद्धा आपण समोर पाहणार आहोत। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। इंधन वापरावर निर्बंध, प्रशासनाचा दक्षतेचा इशारा। 27 मार्च 2026, 24 मार्च सुद्धा परिपत्रक निर्गमित झालेले आहे। पाहूया सविस्तर। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते। पाहूया सविस्तर। खाडी देशामध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात पेट्रोलियम पदार्थाच्या पुरवठ्यावर काही प्रमाणात परिणाम होत असल्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन उमरेड तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या कार्यालयाकडून तालुक्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांना विशेष निर्देश जारी करण्यात आले आहेत। प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार डिझेल पेट्रोल पुरवठा सुरळीत व्हावा आणि संभाव्य तोडवडा टाळता यावा यासाठी खबरदारी म्हणून काही तात्पुरते निर्बंध लागू करण्यात आले आहेत। या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांसह वाहन चालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। दुचाकी व चारचाकी वाहनासाठी मर्यादा। नवीन निर्देशानुसार दुचाकी वाहनधारकांना मोटरसायकल, स्कूटी 1 लिटरपेक्षा जास्त पेट्रोल देऊ नये असे स्पष्ट करण्यात आले आहे। तसेच चारचाकी वाहनांना 5 लिटरपेक्षा जास्त पेट्रोल देऊ नये अशी अट घालण्यात आली आहे। अवजड वाहनासाठी मर्यादा निश्चित करण्यात आली असून त्यांना 30 लिटरपर्यंत डिझेल देण्याचे निर्देश देण्यात आले आहे। साठेबाजीवर कडक नजर। इंधनाची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने साठेबाजीवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत। पेट्रोल, डिझेल कोणत्याही प्रकारच्या बाटल्या किंवा कॅनमध्ये देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। अत्यावश्यक सेवांना प्राधान्य। ॲम्ब्युलन्स, महसूल विभाग, पोलीस, नगरपरिषद तसेच पंचायत समिती यासारख्या शासकीय अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनासाठी इंधनाचा पुरेसा साठा राखून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। कोणत्याही परिस्थितीत या सेवांमध्ये अडथळा निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे। कायद्यानुसार कारवाईचा इशारा। प्रशासनाने स्पष्ट केले आहे की या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे। दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या पेट्रोल पंप चालकावर जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील। या निर्णयाची माहिती जिल्हाधिकारी नागपूर तसेच उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले असून संपूर्ण तालुक्यात या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। दरम्यान नागरिकांनी घाबरून जाऊन इंधनाचा साठा करण्याचा प्रयत्न करू नये तसेच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। आज 26 मार्च रोजी महत्त्वपूर्ण बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रातून महत्त्वाचे परिपत्रक निर्गमित झालेले आहे। पेट्रोल डिझेल तोडवडा होणार असल्याच्या अफवामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे व पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी होत आहे। या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी काही महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत। मुख्य मुद्दे असे: पेट्रोल डिझेल फक्त वाहनाच्या टाकीतच भरावे। बाटली, कॅन किंवा इतर भांड्यात विक्री पूर्णपणे बंद आहे। पेट्रोल पंपावर CCTV सुरू ठेवणे व नोंदी अद्ययावत ठेवणे बंधनकारक आहे। रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवांना प्राधान्याने इंधन देण्यात यावे। पंपावर उपलब्ध साठ्याची माहिती फलकावर दर्शवणे आवश्यक आहे। नागरिकांनी आवश्यक साठा करू नये, अफवावर विश्वास ठेवू नये। हा आदेश तात्काळ लागू असून उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल। परिपत्रक पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबेसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। अशा प्रकारचे परिपत्रक निघणे सुरू आहे। डिझेल पेट्रोलचा तोडवडा निर्माण होण्याची शक्यता। महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातून सुद्धा हे तात्काळ परिपत्रक 26/3/2026 परिपत्रक निर्गमित झालेले महत्त्वपूर्ण सूचना। अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करा।